अशोक खरात प्रकरणातील अश्लील व्हिडिओ प्रसारावरती महाराष्ट्र सायबरची मोठी कारवाई। 74 टेलिग्राम गट आणि सोशल मीडिया खाती शोधली। आतापर्यंत 406 आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ आणि फोटो हटवलेत। तर काही ग्रुपद्वारे अवघ्या 20 रुपयांना विकले जात असल्याचं उघड झालंय। नीट पेपरफुटी प्रकरणातील मनीषा वाघमारेच्या जामीन अर्जावरती आज अंतिम सुनावणी। मनीषा वाघमारेचं पार्लरच्या आडून नीट पेपरफुटीचं मोठं रॅकेट, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स पेपरफुटीत सहभागी आहे। बुलढाण्यातील कथित शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडात पोलिसांची चूक, पोलीस महासंचालकांची कबुली। 45 दिवस उलटून देखील मृतदेह कोणत्या महिलेचा होता याचा तपास लागलेला नाही। गोकुळ गीते यांची नाशिक विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्यास नकार। नाशिकमध्ये गीते विरुद्ध दराडे सामना रंगणार। गोकुळ गीते यांच्या समजुतीसाठी आलेल्या उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांना गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात अपयश। मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरेंनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर त्यांनी मला विचारलं की आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो। त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही, तर मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल। त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत। यंदा मराठवाड्यात मान्सूनची एंट्री लांबण्याची शक्यता। शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणीची कामं करू नयेत। 12 ते 18 जूनच्या दरम्यान मान्सून मराठवाडा व्यापणार आहे। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभाग प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे यांचा अंदाज। वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली। पंढरपूर तालुक्यातल्या कासेगाव, करकम, खर्डी भागामध्ये जोरदार पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या लोकांना थोडासा दिलासा मिळाला। सोलापुरातील माढा तालुक्यातील उपळाली बुद्रुक परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस, रत्नागिरी शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी, मान्सूननं तळ कोकणाचा भाग व्यापलाय। अमरावतीत वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडं कोसळल्याची घटना, काही वाहनांचं देखील नुकसान, तर काही ठिकाणी विद्युत खांब पडल्यामुळे अनेक भागात अजूनही विद्युत पुरवठा खंडित असून युद्ध पातळीवरती काम सुरू आहे। अमरावतीत वादळी वाऱ्यामुळे ट्रॅफिक सिग्नल खाली कोसळला, जोरदार हवेमुळे ट्रॅफिक सिग्नल कोसळलाय। काही ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडलेली आहेत, तर काही ठिकाणी विजेचे खांब वाकलेत। जालना शहर आणि परिसरामध्ये मध्यरात्रीनंतर जोरदार पावसाची हजेरी, 1.5 ते 2 तास तुफान पाऊस। शहरातील अनेक रस्त्यांना तळाचं स्वरूप, पुढील 2 दिवस जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। राज्यातील धरणसाठ्यांमधील भीषण स्थिती, मागील वर्षीच्या तुलनेत 5% कमी पाणीसाठा। यंदा धरणांमध्ये 26% जलसाठा उपलब्ध, मागील वर्षी याच वेळी 31% पाणीसाठा शिल्लक होता। पुणेकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार, खडकवासला धरण साखळीमध्ये केवळ 5 टीएमसी पाणी शिल्लक आहे। सोमवारपासून शहरामध्ये पाणी कपात होण्याची शक्यता आहे। मुंबईत सुरू असलेला खासगी पाणी टँकरचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच। टँकर मालकांसोबत अधिकाऱ्यांची चर्चा झाली, मात्र टँकर चालक मागण्यांवरती ठाम असल्यामुळे तोडगा नाही। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याची टँकर चालकांची मागणी आहे। राज्य सरकारनं घोषित केलेल्या शेतकरी कर्जमाफीनंतर देखील विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच। 1 ते 7 जून दरम्यान 11 शेतकऱ्यांची आत्महत्या। नागपूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि बुलढाण्यातील शेतकऱ्यांचा समावेश। गोंदियातील 9 कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर 45 केंद्रांचे परवाने निलंबित। अनियमितता केल्यामुळे कृषी विभागानं केली कारवाई। खरीप हंगामादरम्यान खतं, बियाणांचा काळाबाजार टाळण्यासाठी कृषी विभागाची तपासणी मोहीम। महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्र सरकारकडून धान खरेदीच्या लिमिटमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ। रब्बी धान खरेदीच्या उद्दिष्टामध्ये तब्बल 29.5 लाख क्विंटलची ऐतिहासिक वाढ, जवळपास 39.43 लाख क्विंटल धान खरेदीचा मार्ग मोकळा। खतांचे भाव, बियाण्याचे भाव, औषधांचे भाव हे खूप म्हणजे खूप वाढून गेले आहेत। अशा परिस्थितीत आमच्यासारखा छोटासा शेतकरी जेव्हा हा धानाची शेती करतो आणि एवढा इन्व्हेस्ट केल्यानंतरही आम्हाला त्याचा मोबदला नाही भेटत आणि मोबदला नाही भेटल्यावर
शासनाकडून आमच्या क्षेत्रात कोणत्याच प्रकारचे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात नाही येऊन राहिले आणि आम्हाला सांगतात की लिमिट नाही आहे, म्हणून आमच्या धान आता 2 महिन्यापासून घरी पडलेला आहे. मुंबईतल्या घाटकोपर परिसरात बनावट दारूचा मोठा साठा जप्त, कारखानाही उद्ध्वस्त, बनावट मद्याच्या रिकाम्या बाटल्यांसह इतर साहित्य जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. जळगावात ड्रग्ज माफियांच्या अवैध बांधकामावरती मनपाची कारवाई, संशयित आरोपींच्या घराची अवैध बांधकामं पाडण्याचा निर्णय झालाय. की हे म्हणजे एरिया होते असे की त्याच्यावर आपण कारवाई म्हणजे पहिले तपास केला होता की खरंच त्यांचं अतिक्रमण आहे का. त्याच्यामध्ये आपल्याला अतिक्रमण हे भेटलेलं होतं, त्यामुळे आपण त्यांना नोटीस दिलेली होती आणि त्यानुसार ही आज कारवाई आपण एक रईस म्हणून जो नाव होता रईस, त्याच्या घरावर आपण रईस देशमुख त्याच्या घरावर आपण ही केलेली आहे. BSc MSc शिकलेल्या तिघांनी कर्जबाजारीपणामुळे केली घरफोडी. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याच्या शिंगणापूर इथली घटना आहे. पुरवठा अधिकाऱ्याच्या घरात चोरी, पोलिसांनी 12.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीचा प्रियकरासोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करून ब्लॅकमेल, गोबरवाही पोलिसांनी प्रियकरासह 5 जणांना अटक केली आहे. लातूरमध्ये भरधाव दुचाकी उलटल्यामुळे युवकाचा दुर्दैवी मृत्यू, धक्कादायक घटना ट्रॅव्हल्सच्या सीसीटीव्हीत कैद. लातूर शहरातील सम्राट चौक ते गुळ मार्केट या मार्गावरची घटना आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. नवी मुंबईत अटल सेतूवरती तरुणाची समुद्रात उडी, प्रतीक रासकर असं समुद्रात उडी मारणाऱ्या तरुणाचं नाव आहे. दिवसभर शोधमोहीम करून देखील मृतदेह सापडला नाही. लातूर MIDCतील 5 गोदामांना भीषण आग, 30 अग्निशमन दलाचे जवान आणि 7 अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझवली आहे. गोदामामध्ये कागदी पुठ्ठे, कपाट आणि प्लास्टिक भंगार साठवून ठेवला असल्यामुळे आग भडकली होती. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं वर्ष 93व गणेश मुहूर्त पूजन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडलं. लालबागच्या राजाचं श्री गणेश मुहूर्त पूजन. POP मूर्ती बंदीसाठी 5 वर्ष द्या, मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीची पालिकेकडे मागणी. प्लास्टर ऑफ पॅरिस बंदीची अंमलबजावणी तातडीनं केल्यास हजारो कामगार बेरोजगार होणार. मूर्तिकारांना किमान 5 वर्षांचा संक्रमण कालावधी देण्याची मागणी आहे. सिंगापूर, हाँगकाँगच्या धर्तीवरती धारावीचा पुनर्विकास, मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पार पडली पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक. तर प्रकल्प राबवताना स्थानिक वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवण्याचे निर्देश. पुण्यातील भिडेपूल वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात येणार. जिमखाना मेट्रो स्टेशनच्या कामामुळे 5 सप्टेंबरपर्यंत पुलावरील वाहतूक ही बंद राहणार. चंद्रपूर वनप्रकल्प विभागाच्या वतीनं येत्या मान्सूनमध्ये वृक्षारोपणासाठी साधारण 10,000 सीडबॉलची निर्मिती केली जाते. विशेष पद्धतीनं तयार केलेल्या गोळ्यांमध्ये देशी झाडांच्या बिया भरून हे गोळे सध्या वाळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. वनविभागाच्या लोहारा रोपवाटिकेत निरंतर काम सुरू आहे. पण आम्ही एक सीड बॉल निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलंय 10,000 यावर्षी आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने यावर्षी आम्ही हे 10,000 सीड बॉल तयार करून विविध ग्रामपंचायत असतील, पंचायत समित्या असतील, WCL त्याच्यानंतर इतर कार्यालय असतील त्यांना देण्यात येऊन यातून आपण वृक्ष निर्मितीचं लक्ष ठेवलंय. नाशिकच्या मनमाडच्या विस्थापित अतिक्रमण धारकांना दिलासा, सवलतीच्या दरामध्ये गाळे देऊन करणार पुनर्वसन. आमदार सुहास कांदे यांची ग्वाही. शासनाच्या नियमांच्या अधीन राहून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू. एक त्रिसूची कमिटी होती. त्या कमिटीमध्ये आमदार असतो, कलेक्टर असतो आणि प्रांत असतो. त्या कमिटीला ती कमिटी बसून आम्ही त्या कमिटीमधून त्याला ते अधिकार असतात गाळ्याच्या किमती कमी करायच्या. ज्यांना खरंच ज्यांची दैनंदिन जीवन त्या गाळ्यांवर अवलंबून होतं त्यांना आम्ही लाख ते 6 लाख रुपये त्या गाळ्याची किंमत करून आम्ही त्यांना तो गाळा देणार. पनवेलमध्ये वीज खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ, कामोठे उलवेनंतर आता कळंबोलीत देखील विजेचा लपंडाव. 2 ते 3 तास वीज पुरवठा खंडित, रहिवाशांचं वीज वितरणाच्या कार्यालयासमोर आंदोलन. हिंगोलीत शालेय साहित्यांच्या किमती वाढल्या, शालेय साहित्य 15 ते 20% महागलं. मार्केटमधील स्टेशनरी आणि पुस्तकांच्या दुकानांवरती गर्दी होतीये. पालघरच्या जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम आकरे ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय. जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 1ली ते 3री मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 100% घरपट्टी माफी देण्यात येणार. त्याबरोबरच एकच अपत्य असणाऱ्या पालकांना देखील पुढील 10 वर्षांसाठी घरपट्टी करामधून सवलत देण्यात आली आहे.
बीड परळी महामार्गाच्या कामाचा पपईच्या बागेवरती परिणाम. दीड एकरावरती असलेली पपईची झाडं शेतकऱ्यांना हातानं उपटून फेकली आहेत. रस्त्याच्या धुळीमुळे झाडांच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये अडथळा येतोय. मला रात्रचं मला फाशी कुठेतरी घेऊन नाही तर औषध घेऊन मरावं लागायले. मरण्याची माझी हे कंडिशन आहे. माझ्या मी लेकरा शाळेची फीस कशी भरायची, काय करायचं मी, काय शासन रोड बनवावं लागले पण गोरगरिबाचं एक एकरमध्ये तुम्ही प्रगतशील शेतकरी आहे का ना? त्याचं ते कसं भागविणार आहे तो. की माझं मी पीक ह्याच्या अगोदर टरबूज ह्याच्यामध्ये घेतलं होतं. टरबूज गेलं 4 रुपयानं आणि त्याच्यानंतर पपई मिरची घेतलेली आणि ह्याच्यामध्ये पुन्हा ह्या धुळीमुळं मला जर हे सगळं पीक मला उपटवावं लागत असलं तर मी कसं जगायचं आणि काय करायचं. रशियाचा युक्रेनच्या झापोरिझिया शहरावरती ड्रोन हल्ला. 2 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. ड्रोन थेट नागरी वस्तीत उतरल्यामुळे घरं आणि आजूबाजूच्या परिसराचं मोठं नुकसान. हल्ल्यामुळे परिसरात घबराट. ओमानमधील जहाजावरच्या 24 भारतीयांना सुखरूप वाचवलं. जहाजावरती क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे भारतीय अडकले होते. मुंबईतल्या मेरीटाईमच्या बचाव केंद्र जहाजावरती अडकलेल्या भारतीयांची सुटका केली आहे. 2 हेलिकॉप्टरद्वारे सुटकेचं अभियान राबवलं. अमेरिकेच्या कोर्टाचा डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दणका. H-1B व्हिसाचं शुल्क वाढवण्याचा निर्णय ठरला बेकायदा. H-1B व्हिसावरती अमेरिकेमध्ये गेलेल्या भारतीयांना दिलासा. ट्रम्पकडून सप्टेंबरमध्ये H-1B व्हिसाच्या शुल्कात $1,00,000 पर्यंत वाढ करण्यात आली होती. हिझबुल्लाहचा ब्यूफोर्ट कॅसल परिसरामध्ये हल्ला. एका इस्रायली रणगाड्याला लक्ष्य केलंय. हल्ल्यामध्ये एक इस्रायली मर्कवा रणगाडा नष्ट. हिझबुल्लाहनं ड्रोनद्वारे इस्रायली संरक्षण दलाच्या रणगाड्यावरती हल्ला केलाय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सावध राहावं नाहीतर साथ सोडू. डोनाल्ड ट्रम्प यांचा सलग दुसऱ्या दिवशी इशारा. इराणला प्रत्युत्तर देऊ नका, ट्रम्प यांचा नेतन्याहूंना इशारा. इराणसोबत करार अंतिम टप्प्यात आल्याची ट्रम्प यांची माहिती. आम्ही खूप चांगला सशक्त करार करतोय, ट्रम्प यांची माहिती. लवकरच इराणवरती संपूर्ण विजयाची घोषणा करू, ट्रम्प यांची माहिती. तर इराण शरण येण्याच्या उंबरठ्यावरती असल्याचंही विधान.